नमस्कार. उद्या मैदान होत आहेत. दोन मैदान आहेत उद्या. एक पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्यामध्ये चौदरवाडीचं मैदान आहे आणि दुसरं मैदान अंगापूर तालुका सातारा जिल्हा सातारा. ही दोन मैदानं भरतात आणि ती मानाची मैदानं भरतात आणि नक्कीच या दोन मैदानात कोणकोणते नियम असणार आहेत ते तर आपण सगळ्यांनी जाणून घेऊया. नक्कीच मैदान कसं असेल. चला मग सुरुवात करूया आपण अंगापूरच्या मैदानापासून. अंगापूरचं मैदान जे आहे ते पारंपरिक मैदान आहे आणि ते जे भद्रोत्सव गणपतीची जयंती असते त्याच्याबद्दल ते मैदान भरवलं जातं आणि खूप हजारो वर्षापूर्वीची ती परंपरा त्या गावात चालत आहे. आणि नक्कीच ते मैदान जे आहे ते उद्या ओपनचं मैदान भरते आणि दुसऱ्या दिवशी लगेच आदतचं मैदान भरते. आणि टोटल तुम्हाला मी सांगतो या मैदानामध्ये ह्या मैदानाला तुम्हाला सांगतो हिंद केसरीचं मैदान त्यांनी सांगितले. हिंद केसरीचा मान दिलाय त्यांनी कारण की जुनं आणि जाणतं मैदान आहे. त्या मैदानात 1 नंबरचं बक्षीस आहे फायनलला 1,00,000 रुपये. दुसरं आहे 71,000, तिसरं 31, चौथं 21, पाचवं 11,000, सहावं 10,000 आणि सातवं काय असेल ते असेल. प्रवेश फी किती असेल अंगापूरच्या मैदानात? 1,000 रुपये प्रवेश फी राहील आणि आदतच्या मैदानात 800 रुपये प्रवेश फी राहील. आदतच्या मैदानात काय असेल बक्षीस? 1 नंबरचं 81, 2 नंबरचं 51, 3 नंबरचं 31, 4 नंबरचं 21, 5 नंबरचं 11, 6 नंबरचं 10 आणि 7 नंबरचं 9,000. आणि लाईव्ह जे आहे ते STC लाईव्हवर असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघूया STC लाईव्ह किंवा P3 लाईव्ह. फाटी कशी आहे? फाटी इथं एक सुंदर आणि मस्त फाटी आहे. मी सांगितले तुम्हाला आणि त्यांनी पण सुद्धा सांगितलंय इथे बैल घडतात कारण की अंगापूरच्या फाटीवर जो बैल पळतो ना तो बैल कायम चर्चेत येतो. 2 नंबरचा असो किंवा 3 नंबरचा असो. कारण आदत किंग सुंदर जो आहे तो अंगापूर फाटीवरच घडलेला आहे. ज्या बैलाला तिथून गट सेमी निघाला ना त्या पठ्ठ्यानं तिथनं काढलाय फायनल 2 नंबरला उतरलाय. उगीच तो चर्चेत आलेला नाही. एकदम पाळण्यासाठी चांगली फाटी परंतु एक कस त्या फाटीला लागतो आणि एक चांगली बैल घडतात या मैदानामध्ये अंगापूरच्या पारंपरिक मैदानामध्ये. त्या मैदानात पल्ला किती असेल? तिथं 900 फूट एवढा मोठा पल्ला आहे आणि रुंदीची फाटी जी आहे ती 14 फूट एवढी आहे जागा. आणि थांबण्यासाठी जागेला काही सुद्धा अडचण नाही आहे. पीक वगैरे आहे पण ती एवढ्या लांब वगैरे जात नाही. चढ आहे पुढे त्याच्यामुळे काही गाड्या आरामात थांबतात. एका वेळी 10 गट सुटू शकतात. निकालाला तिथं पट्टी वगैरे सगळं व्यवस्थित आहे. ॲम्ब्युलन्सची सोय आहे, पाण्याची सोय आहे. बक्षीस हे पूर्ण दिलं जातं त्या मैदानावरती. अन्याय हा कुणावरती केला जात नाही. आणि आज संध्याकाळी लॉट काढले जातील. लोकेशन काय असेल? लोकेशन जे आहे ते तुम्ही सातारमधून आला की अंगापूर फाटा विचारा कुठे, तिथून 1, 2 ते 3 किलोमीटरवरती ती फाटी तुम्हाला सापडेल. नक्कीच हे होतं अंगापूरचं मैदान. आणि आता चौदरवाडीच्या मैदानात काय आहेत नियम, काय आहेत अटी, चला जाणून घेऊया. चौदरवाडीचं मैदान जे आहे ते सोमेश्वर यात्रेनिमित्त भरते. तसेच अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान होते. नक्कीच दोन्ही म्हणजेच यात्रेचं आणि वाढदिवसाचं औचित्य साधून ते मैदान भरते. मैदानामध्ये प्रथम बक्षीस काय असेल? 1,11,000 एवढं मोठं बक्षीस आहे. 2 नंबरचं आहे 71, 3 नंबर 51,000, 4 नंबर 31, 5 नंबर 21, 6 नंबर 15, 7 नंबर 71 आणि 8 नंबर 10,000 रुपये एवढी मोठी रक्कम आहे. क्वार्टर फायनलला 2100 रुपये दिले जाणार. म्हणजे क्वार्टर फायनलला जो बैल राहील त्याला 2100 रुपये दिले जातील. आणि नक्कीच या मैदानाला 5 वर्ष झालेली आहेत. 6वं वर्ष आहे. हे मैदान चौदरवाडी फाटीवरती भरते आणि नक्कीच त्या मैदानावरती पाऊस वगैरे असलं काही सुद्धा नाही आहे. आणि मागच्या वर्षी मैदान झालं होतं त्या वर्षी 600 गाड्यांची नोंद झालेली होती. आणि या फाटीचा पल्ला किती लांब असणार? या फाटीचा पल्ला जो आहे तो 850 फूट एवढा राहील आणि फाटीची रुंदी जी आहे ती 15 फूट राहील. नक्कीच आणि त्या मैदानावरती फाटे जे आहेत त्या फाट्या 10 आहेत. आणि नक्कीच तिथं कोणावरती अन्याय सुद्धा होत नाही आहे. नियम जे आहेत ते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत तेच तिथं लागणार आहेत. नक्कीच मैदानामध्ये जे पुढे थांबण्यासाठी जागा भरपूर आहे, खाली थांबण्यासाठी जागा भरपूर आहे. आणि नक्कीच तिथं समालोचक कोण असतील? आपले विकास सर असतील, सुनील मोरे सर असतील. नक्कीच त्या मैदानामध्ये एक चांगलं आणि मोठं मैदान भरते. नक्कीच त्या मैदानामध्ये सुद्धा सहभाग नोंदवा कारण की दोन्ही मैदानं एक मोठी मैदान आहेत. आता नक्कीच कोणत्या मैदानात येतो तुम्हाला सांगितलेलं आहे. नक्कीच ते बघा जाऊन व्हिडिओ. तुम्ही मागच्या व्हिडिओ मी सांगितले आहेत. आणि नक्कीच आता चौदरवाडी आणि अंगापूर दोन्ही मैदानात कोणकोणते नवीन सितारे घडतील त्या मैदानात चला मग उद्या बघूयाच. कारण की मैदान जे आहेत ते एकाच दिवशी 2 मैदानं ओपनची भरतात त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिकडेच राहणार. आणि बकासूर अंगापूरमध्ये येतोय 100% येतोय. आणि नक्कीच आता बकासूरचा पायरा पण तुम्हाला सांगितला आहे. बघा जाऊन व्हिडिओ.
नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.